स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. भाई घरातून ब्लॉगची स्टार्टिंग करते. आता जायचं भिवंडीला, रिपोर्ट काढायला दिले ते आपण. आता ते आले असतील, ते घेऊन आपल्याला जायचं आहे डॉक्टरकडे. मग बघू त्यावेळी काय बोलतात. ब्रो टेन्शन आ रहा है, बहुत ज़्यादा टेन्शन आ रहा है. काय होते आता. चला तर बो बांधला, आता फक्त निघायचं आहे. आज तर एकदम परफेक्ट बो बांधला मी. वाव कोणी इथे बघा भाई, जायचे पहिले गाडी थोडा वेळच्या आजीनं लावलेली. आता ती बी कारू देस. स्कार्फ आणि आता असतात बे, आता स्कार्फच न्यायला लागेल. त्याने हेल्मेट नेले. यो तुटला याचा बाई, यो लावून ठेवायला लागेल. चला आता पावसाळा आला ना. यो बघा बाई, यो आहे आपला जायचा लुक. ही ड्रेसिंग जाम पटते मला, माझी वन ऑफ दी फेवरेट वाली आहे. आता कशी दाखवते मी, नंतर दाखवून बघू आठवण राहिला तर. मी काढली आपली गाडी. चलो अभी जाते हैं. पोचलो आणि गाडीवरती बघा मी असं स्कार्फ ठेवून जातो, कारण की लास्ट टाइम ते मांजरीने वाट लावलेली. सो जो बांधून आलो तो स्कार्फ लावून चाललो. ते इथं आलो तर खरं, आता माझ्या फ्रेंडची वाट बघायला लागेल. कुठं राहिली तर काय माहिती. सो फायनली आम्ही 300+ तर केलाच. स्पीड व्हील करायचं. अबे यार, जो मारवले जो लिया वही आ गया. जो मारवले तसा आवऱ्या सगळ्या गोष्टी होत्या त्याच्यानं. ज्या मला नव्हता पाहिजे होता तोच आला नेमका. भाई आल्यावर मी आता इकडे बघा, पिझ्झाची साईज बघा आणि याची प्राइस आहे 275 समथिंग. साईज बघा आणि इथे बघा लापिनोजमध्ये हवा. आता बस आवाज आहे का. पिझ्झा एवढा क्रिस्पी. पिझ्झा नाही, टोस्ट है टोस्ट. मेरी आता याच्यात एक जिंकलेला आहे का आम्ही मागवलेला. आता तुम्ही बोलायला स्वतःच सांगत होती लास्ट व्लॉगमध्ये अनहेल्दी खाऊ नका ना. आता इथं स्वतःच खायला लागले. पण असं नाही, मी जास्त नाही खाल्ला. मी एकच स्लाइस खाल्ली आणि नुसार टेस्ट केला. आणि बाई यांचा पिझ्झा एवढा बकवास आहे ना, काय सांगू तुम्हाला. बिलकुल पण चांगला नाही लागला. कंटाळा आला लिटरली. AC ते AC चालत नाही. मी जास्त नाही खाणार, कारण की माझ्या मागे बघा भाई बंद आहे. पहिले येऊन गेलो 11 वाजता, 11:15 वाजता, तेव्हा पण बंद. 11:30 खुलता. आता 12 वाजून गेले असते, अजून पण बंद आहे. आणि एवढं धूपमध्ये आलो मी. रिटर्न याची हिंमत नाही भिवंडीला माझी. आता ऑलरेडी परवा आलो, वापस कशी येऊ. दुसरं काय नाही, कपरच जेव आता. यार तुम्ही चेहऱ्याची हालत बघा. असे याच्या आवरे उन्हा नवरे गरमीमध्ये आलतो आणि डॉक्टर आलेले नाही. आज पण नाही, उद्या पण नाही, वापस मंडेला यायला लागेल. एवढा कंटाळा येतो ना यार. म्हणजे ना एक्सपिरियन्स एवढा बकवास निघला ना लापिनोजमधला बाई, काय सांगू तुम्हाला. आणि लेडी कलेक्शनमधल्या 3च कपडे घेतले. 2 टी-शर्ट आणि एक मस्त कोरियनवाला. मस्त होता तो पण. चलो बाई घरी जाता जाता प्लॅन कॅन्सल. ज्यूस प्यायला आलो जरा. भाई या पोरीने जो माझा डोका खाल्ले ना, काय सांगू तुम्हाला. तुम्ही माझा चेहरा बघा. मैं डोका खाई हूँ. डोका तुम्हीच खाल्ले, समजला ना. शादी बंद क्यों. स्टार्टिंग में नहीं, स्टार्टिंग तू की है. कुत्तों की तरह झगड़ के फालूदा पीने आए. आमचा भर रस्त्यावर आमचं या होतं. ते टॉक्सिक कपल कसं असते, एक दूसरे को रुला के आए फालूदा पीने, दिमाग ठंडा करने के लिए. अरे शपथ सांगता. पण म्हणजे स्लो भांडताव, पण भांडताव तर रस्त्यावरच. भाई जर जास्त फास्ट नाही, 2 मिनिटाच्यात मँगो मिल्कशेक घेऊन पण आला तो. इसके खाने कैसे ऐसे ही पीना है, चम्मच वम्मच. आणि मलाई कुल्फी आणि इनी मागवले फ्रूट सॅलड शेक. सीताफल आइसक्रीम तेरी ने मेरी अच्छी है. चलो पहला बाइट तुम ही लो. बताओ कोई करेगा इतनी केयर. देखो कैसे शर्मा रही है. देखो 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 यहाँ भी क्या करे ऐसे गधा इंसान. या- मेसी
ये रुक जा, ये तो निकलने दे। और गई मैडम आपकी सेवा। इधर इधर कहाँ? इधर कहीं तो था। ये रहा। हर जगह भाई, ऐसे कैसे खाया है तूने? लिटरली हर जगह गिरा बस के बस रखा है। बस. चला मॅडमला इथल्याच रिक्षात बसवलं, आता मी पण चाललो. हा पोचलो भाई. एवढा स्कार्फ नवीन घेतला का माहिती आहे? तो व्हाईट स्कार्फ जो मी गाडीवर ठेवून गेलतो ना, तो तिथल्या मांजरीने पारलेला. असं मी तो टच नव्हतो करणार, म्हणजे त्याला धुवायला लागेल ना, म्हणून नवीन घेतला. येता येता जाम गरमी भाई. गेल्यावर त्याला काम नाही झालं, सो जाम कंटाळा पण आले. आणि मी तुम्हाला लापिनोजचा एक्सपिरियन्स सांगतो भाई. जरा थांबा, फ्रेश होऊ द्या भाई. बघा मगाशी जो कपडा दाखवला तो यू आर ओव्हर साईज. पण काय पण बोला, सगळ्यांची प्राईस. आता तुम्ही येत जा आणि तिथं प्राईस चेक करा, किती स्वस्त बाई. आणि कपड्याची क्वालिटी, मेन गोष्ट प्राईस आणि क्वालिटी बाई, फरक आहे बाई. एवढी कमी प्राईस आहे तरी पण क्वालिटी चांगली आहे कपड्याची. सो आवडलं मला. याची गंदा. आणि एक बाई हो, मी घरान घालायला हे 2 कपडे टी शर्ट घरान घालायला घेतले. आणि तो बघू कधी काय फिरायला तर जात नाही बाई आपण, पण कधी कुठं तर घालू शकतो. यार तुम्हाला माहित आहे आज भिवंडीला गेल्या गेल्या काय झालं? फ्रूट घ्यायला थांबलेलो, आमच्या आईने सांगितलेला. तर तिथे एक काकू होत्या, त्यांनी विचारलं तू कुठली, मी सांगितलं गावाचं नाव. आणि मग नंतर बोलल्या का मी बघते तुझे व्हिडिओ. आणि त्यांनी ना एवढ्या प्यारसे ना, एकदम असं जसं माझ्या मॅडम होत्या ना, त्या सेम माझ्या असा हात फिरवायचं, असं असं चेहऱ्यावर ना, अशा बोलल्या, अशा का तुझे व्हिडिओ बघते मी. आणि म्हणजे लिटरली आमच्या मॅडम नंतर कोणी असं एवढा प्यारसे हे केलं, मला एवढा चांगला वाटला ना. मी तुम्हाला कसं, म्हणजे या गोष्टी बाई माझ्या ब्लॉग थ्रू एवढा प्यार भेटतं सगळ्यांचं मला, छोट्या पोरांसगट. तर आता या काकू पण होत्या, म्हणजे अशी मोठी मोठी माणसं पण सगळी आपलं ब्लॉग बघतात. आणि या काकूंनी जसा हात फिरवला ना चेहऱ्यावर, म्हणजे एवढा असा मी लिटरली इमोशनल झालो. मला जाम चांगलं वाटलं. मी इमोशनल स्पोर घ्या पहिली गोष्ट, पण मला जाम चांगला वाटला या गोष्टी. व्लॉग थ्रू यो जो प्रेम भेटते ना भाई तुमचा, काही पप्पी आहे तुम्हाला. The next day. सो जसं मी बोललेलं आपल्याला परत जायला लागेल, म्हणून आता चाललो परत एकदा. चलो आता आपला जायचा टाइम झाला, निघू. आज मंडईच्या रिक्षा पण भेटत नाही बाई, काय बोलू. मी एवढे दिवस उन्हात येऊन ना कंटाळलेली, म्हणून सरळ स्कार्फ बांधला ना, रिक्षाला आलो अर्ध्या रस्त्याने गाडी लावून. ॲक्च्युली नाश्ता करून नाही आलो, सो नाश्ता करायला थांबलो आहे. आज नवीन जागेवरती आलो, डोसा पण ट्राय करू. भाई बघा आवरा जीव लागतं, नुसता बोललो लिची खायचा आहे, जाऊन खायला जेवण आली. कहाँ से आता है इतना प्यार? शर्मा गई. बघा सोलून पण देते. ओ माय गॉड, मी मरेल आता. जेव्हा तो बनते तेव्हा तो खाऊ दे तरी. सँडविच आला. ॲक्च्युली आम्हाला वाटलं मसाला डोसा आहे, सो त्यांना वाटलं आम्ही मसाला टोस्ट बोललो. सो यो पहिला मसाला टोस्ट, नंतर यो चीज सँडविच आहे. भाई 2 बारीक पोरांना मोगू मोगू घेतले. एक ही बारीक पोर ले, और एक हमारे घर में जो बच्चा है छोटा सा गोंड्या. देखते का थोडा. मला कंटाळा आला. आंब तर आंब दिसत नाही पप्पांनी सांगल्यानं, ते मला गरम झालंय, त्रास होते मनाचा. आणि बस मत ना भाई, ऑलरेडी डोक्याचं दही झालेलं आहे गरमीमध्ये, आणि 4 शीट बसायला सांगत होते. घंटा नाही बसणार, पैसे तेवढंच देतो नावरे, गरमी चेंपून 4 जणी बसतात. काय एवढे लांब, तेव्हा हालत बघा चेहऱ्याची नाशन. सगळ्या गोष्टींचा व्लॉग नाही घेतला, कारण की माझी हवा टाईट होती. योगा मॅट बी घेतले, ती आता खोलून बघता. बाई कोणती वाली साईट नक्की वरती ठेवायची असतं माहित नाही, ई वाली का ई वाली, ते बघू आपण नंतर ऑनलाईन. आणि हा नेहमीप्रमाणे व्लॉग
एंड करायला विसरले. सो हा व्लॉग एवढा जास्त व्लॉग बनला नाही, सॉरी त्याच्यासाठी. 2 दिवस मिळून पण बनला नाही, कारण की जरासं मूड ऑफच होता माझा दोन्ही पण दिवसांमध्ये. एक कारणामुळे, तर तो कारण काय तो तर मी नाही शेअर करू शकत, पण जरा मूड ऑफ होता. सो तेवढा काय व्लॉग बनवलाच नाही, माझी इच्छाच नव्हती तेवढी, पण मी जेवढा जमला केला. सो चलो, थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय गाईज.